कामं तर काय आयुष्यालाच गेलीत, पण त्यातून पण आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर नमस्कार, मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही अजून नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर सकाळ झाली, पण म्हटलं आज जरा स्वतःसाठी वेळ द्यावा. रोजची कामाची गडबड, स्वतःकडे लक्ष देता येत नाही. तर मस्त असे कानातले आणले होते, माझ्या भाचीने पसंत केले होते. ते मी आता वेअर करत आहे. मस्त असे डेली वेअर करण्यासारखे होते डायमंडचे. तर बघा मस्त असे छोटेसे, मला जास्त मोठे आवडत नाही, छोटेसे कानातले. आणि हे बघा माझ्या केसांची काय हालत झाली. काय ऑप्शन असेल तर सांगा मला केसवाढीसाठी. खूप माझे केस गळत आहेत प्रमाणाबाहेर. तर मग काय मस्त असे केस पण बांधून घेतले. आपला ठरलेला फेवरेट आपला आवाज बसला आहे माझा आज. तर त्यानंतर म्हटलं नेल पेंट वगैरे लावून घ्यावं आणि आली मुलीला शाळेत घ्यायला. तर गरम तर खूप होते म्हणून म्हटलं उसाचा रस घ्यावा. आणि निघताना मुलीसाठी कॅप आणलेली आणि आम्ही आलो आहे. असंच ऊन तर भरपूर लागले, म्हटलं छत्री घेऊन येऊ उद्यापासून. आणि बघा मिस्टरांनी घेतले होते माझ्यासाठी मिक्सी डेली वेअरसाठी. मस्त अशी डिझाईन होते त्याची. मस्त असे मिक्सी घेतले ना. संध्याकाळचा होता बेत मस्तपैकी आमरसचा. तर त्यासाठीच पीठ वगैरे मळून घेत होती मी. त्या चिमण्याची माझ्या आजूबाजूला कशी गडबड चालली बघा. आणि आमच्या भाचीला, माझ्या बहिणीच्या मुलीला म्हटलं बाई तू शूट कर, कारण माझ्या ट्रायपॉडची लावली वाट. माझ्या मुलाने ट्रायपॉडचं स्टँडच तोडून टाकलं, त्याच्यामुळे शूट करायला खूप प्रॉब्लेम येतो. तर मी तिलाच सांगितलं शूट करायला. म्हटलं बाई कर गं शूट तेवढा आजच्या दिवस. तर मग काय मस्त असे आंबे आणले होते मिस्टरांनी. आम्ही दोघेच खायला होतो, त्याच्यामुळे जास्त आंबे घेतले नाही. 5-6 आंब्यामध्येच मी उरकून टाकलं. आणि मग त्याच्यानंतर आंबे मस्त धुवून त्याचा रस काढून घेतला. आमरस असलं की जरा जेवण जास्त जातं ना. वर्षातून एकदाच आंबा येतो, त्याच्यामुळे सगळे आवडीनं खातात. माझ्या मुलांनाही खूप आमरस आवडतो. त्याच्यामुळे आता जोपर्यंत आंब्याचं सीझन संपत नाही तोपर्यंत आता रोज आंबे घरामध्ये येत राहणार असे. तर सगळे आवडीने खातात आणि मलासुद्धा आवडतो आमरस. तर अशा पद्धतीने हे बघा माझं आमरस बनवायचा चालू आहे. हे आपल्या गावच्या पद्धतीने मी बनवत आहे आमरस. सगळं आंब्याची साल वगैरे रस सगळा काढून त्यानंतर मस्त असं ते मॅश करून घेते. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जेवढी हवी तेवढी साखर टाकून ते एक मिक्सरमधून थोडं फिरवून घ्यायचं, का तर ते एकजीव होण्यासाठी मिक्सरला लावायचं. तर अशी व्यवस्थित अशी गोडाला अंदाजाने साखर टाकून घेतली. आणि आता मी मिक्सर लावते आणि मिक्सरला एक गरका मारून घेते. तर त्याच्यात गाठी वगैरे असतात तर त्या गाठी सगळ्या निघून जातात. मग हा मिक्सर घेतला आणि मग थोडंसंच बनवलं होतं आमच्या दोघांपुरतेच आणि मुलांसाठी. तर एवढंच बास होतं आम्हाला, कारण ते शिळं राहिलं की दुसऱ्या दिवशी चांगलं लागत नाही ते फ्रीजमध्ये ठेवलं तरी. त्यामुळे आजच्या आजच ते सगळं संपवायचं होतं, म्हणून थोडंसंच 5-6 आंब्याचाच मी आमरस आज बनवला होता. तर हे मस्तपैकी मी ग्राइंड करून घेतलं आणि हे बघा आमरस रेडी झाला. तर आता बसले जेवायला. या जेवायला असा आमरस चपातीचा बेत केला आहे आज. तर या जेवायला आमरस खायला. तर हा होता आजचा माझा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.